ऑपरेशन तारा या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली 2 वर्षांची मादी वाघीण हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आले. ही वाघीण 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोर रेंज पांढरपावणी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती. त्यानंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टर रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी व प्रमुख रॅपिड रेस्क्यू टीम, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले. सॉफ्ट रिलीज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते. सदर संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविली जात असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.